खोक्याबाईचं काय घेऊन बसलात? विधानसभेत सगळेच खोकेबाई भरले आहेत. राज ठाकरेंचा सरकारला टोला. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील भाजप आमदार सुरेश धस आणि त्यांचे कार्यकर्ते सतीश भोसले उर्फ खोक्याची बरीच चर्चा आहे आणि यावरून राज ठाकरेंनी सरकारला टोला लगावलाय. एका खोक्याबाईचं काय घेऊन बसला आहात? इथे संपूर्ण विधानसभेत खोकेबाई भरलेले आहेत असा टोला राज ठाकरे यांनी सरकारला लगावला आहे. मुंबईत मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यात पालिका निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आली. त्यासोबतच राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज ठाकरेंनी सरकारवर टोलेबाजी केली. राज्यातील मूळ विषय सोडून बाकीच्या विषयात सर्वसामान्यांना भरकटवून टाकले असं सांगत राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे राज्य सरकारवर टीका केली आहे. मनात अनेक गोष्टी साचल्या आहेत, त्या सर्व गुढीपाडवा मेळाव्यात बोलेन असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मनसेचा गुढीपाडवा मेळावा हा रविवारी 30 मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्कच्या मैदानावर होणार आहे. यावेळी राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेनं मोर्चे बांधणीला सुरुवात केल्यानंतर रविवारी रवींद्र नाट्य मंदिरातील महत्त्वाच्या बैठकीत मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या जबाबदाऱ्या राज ठाकरेंनी दिल्या आहेत. यात शहराध्यक्ष तसेच 4 शहर उपाध्यक्षांची नियुक्ती त्यांनी केली. राज ठाकरेंकडून मनसेच्या पक्ष संघटनेत बदल करण्यात आले आहेत. मुंबईच्या शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची निवड करण्यात आली. दक्षिण मुंबईच्या उपशहर उपाध्यक्षपदी यशवंत किल्लेदार यांची निवड झाली आहे. मला कळलं एक खोक्याबाई काय घेऊन बसले, आपली विधानसभा भरली आहे. खोकेबाई भरले आतमध्ये मूळ विषय राहतात बाजूला, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरकटवून टाकले जात आहे. मला कळलं एक खोक्याबाई काय घेऊन बसले, आपली विधानसभा भरली आहे. खोकेबाई भरले आतमध्ये मूळ विषय राहतात बाजूला, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरकटवून टाकले जात आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.